मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही घरी आलो होतो. घरी आल्यानंतर ना मुलांनी लगेचच हे टेंट हाऊस म्हणजे जे मामाने त्यांना गिफ्ट घेतलं होतं ते टेंट हाऊस लगेचच जोडून घेतलं आणि त्याच्यामध्ये आरामही चालू झाला त्यांचा. दिवसभर झोपलो, त्याच्यानंतर उठले आणि मस्तपैकी दारात अशी छोटीशी आणि सिंपल अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. मम्मी अजून येणार होती म्हणून मग मम्मीची वाट बघेपर्यंत हे करून घ्यावं म्हटलं आणि मुलांचं इथं चाललं होतं TV बघणं. मग रांगोळी वगैरे काढली आणि दिवे वगैरे मस्तपैकी लावून घेतले. इथे काही एवढी जागा नाही आहे, पण तेवढेच जेवढे व्यवस्थित वाटतात तेवढे पटकन लावून घेतले. आणि त्याच्यानंतर मम्मी आली आणि मम्मीचं इथं चालू आम्ही आणि दुसऱ्या दिवशी लगेचच लागलो आम्ही फराळ करायला. एकाच दिवसात आम्ही सगळा फराळ तयार केला होता. बेसनच्या लाडूपासून सुरुवात केली. बेसनचे लाडू बनवले, चकली, चिवडा, करंजा आणि शंकरपाळे सगळं एकाच दिवसात आम्ही तयार केलं. लाडू वगैरे काही इतके बनवलेले नाहीत, थोडेसेच बनवले कारण मुलांना आवडतात म्हणून. त्याच्यानंतर मम्मीने जो चिवडा वगैरे बनवला होता तो भरून ठेवला. आणि मग काय, फटाके तर पाहिजेच, दिवाळी आहे म्हणल्यावर फटाके तर पाहिजे. लगेचच मुलांनी मामाकडे हट्ट केला की मामा आम्हाला फटाके पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आहे आणि पाणीपुरी वगैरे खाल्ली नाही हे तर कधीच शक्य नाही. आणि इथे हृदय तुम्हाला दाखवतो आहे फटाके. आणि इथे मस्तपैकी फटाक्याची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला. पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि इथं हृदयचं काही चाललं होतं काय माहिती. आणि मग घरी आलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.